रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्सटाईल सिटी या संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्रेसिडेंट मिस्टर प्रकाश लाहोटी, क्लब सेक्रेटरी, इव्हेंट चेअरमन आरती मंगलानीजी, मुरलीजी गोयंका, गिरीशजी कुलकर्णी आणि ज्यांच्यामुळं मी तुमच्याशी गप्पा मारायला इथं उभा आहे ते सतीशजी राठी, की ज्यांनी पहिला फोन केला म्हणून त्यांच्यामुळे असं म्हणालो मी, आणि सगळेच रोटरीचे मान्यवर उपस्थित आणि अत्यंत गंभीर चेहरा करून, आता ही मोठी माणसं आपली बडबड कधी थांबवणार असा चेहरा करून बसलेली तुम्ही सगळी मुलं. मस्त हसा यार, 2 दिवस मजा करायला आलायत. हे असं झालं सगळं, आमची ॲक्टिंग करून झाली इकडची सगळी, हार घातली आहे, सत्कार, दीप प्रज्वलन, पण इथूनच सुरुवात आपली झालेली आहे शिकायची. हे सुरू झालं आहे आपलं आत्ता सगळं. ही सुरुवात करत असताना मी इथेच इचलकरंजीमध्ये इंजिनिअरिंग DKTमध्ये झालो, पण तिथपर्यंत पोचण्यासाठी ना तुमच्या ह्या वयातून आता पुढे आलो. त्यामुळे मी तुमच्याशी जे बोलणार आहे, छानसं घड्याळ आहे ना तुझं, किती वाजले सांग? चालू आहे ना? मग ठीक आहे, काय हरकत नाही. मला एक साधारण 40 मिनटं झाले की सांगायचं थांबा, बडबड बंद करा असं सांगायचं मला, आणि तुम्ही आ म्हणून आळस दिला की मी लगेच थांबणार, दुसऱ्या मिनटाला पण थांबणार मी लगेच तिथं. असो, तर आपण सुरुवात एका छानशा, सगळे गप्पा ऐकणार ना माझ्या? एकदम चेंज करायचं असेल तर सगळ्यांनी पूर्णपणे इकडं लक्ष ठेवलं की तुम्हाला पण मजा येईल आणि बदल व्हायला सुरुवात होईल, तुमच्या आतमध्ये सुरुवात होईल. एका रात्रीत काही चमत्कार होत नाही. ज्ञानोबा माऊली जसं म्हणतात ना, जो जे वांछील तो ते लाहो, ज्याला जे हवं ते त्याला छान इथं या शिबिरातून मिळून जाऊ दे सगळं. सुरुवात एका गोष्टीने करायची. आता मी जे म्हणतो माझ्या मागं तुम्ही म्हणा बरं का सगळे, म्हणणार ना? भारत माता की. परत रिपीट करतो, मी जे म्हणतो माझ्या मागं तुम्ही म्हणा, भारत माता की. काय चुकलं कळलं का तुम्हाला? मी काय म्हणालो होतो? मी जे म्हणतो ते माझ्या मागं म्हणा. मी काय म्हणालो होतो? मग तुम्ही काय म्हणायला पाहिजे होतं? तुम्ही म्हणालात काय? ह्याच्या शिबिराची सुरुवात आहे. ऐकायची तयारी ठेवा. तुम्ही जेवढं छान ऐकाल ना, सक्सेस. बघा, एकच हे त्या परमेश्वरानं, त्या ईश्वरानं आपल्याला एकच गोष्ट अशी दिली की ठरवून सुद्धा बंद करता येत नाही. डोळे बंद करता येत की नाही? हाताची गडी घालता येते, तोंड पाय तर बंद करता येतं, कानाचं काय? ते उघडेच राहणार आहेत ना. ते ठरवूनही बंद करता येत नाहीत, कानावर पडणारच आहे सगळं. मग जर कानावर सगळं पडणार आहेत, चांगल्या गोष्टी पण येणार आहेत, वाईट गोष्टी पण येणार आहेत, तर हे सगळं येणार आहे, तर आपल्या कानांना आपल्याला सांगायला पाहिजे की मला वाईट जरी आलं तरी मी त्यातून काय फिल्टर करून आत घ्यायचं हे ठरवायची जागा कान आहेत आपली. कारण बघा ना, सगळं पहिल्यांदा आपण घरात, आपण पाळण्यात सगळेजण होतो, होते ना? पाळण्यात होते ना तुम्ही सगळे? मग पाळण्यात जेव्हा होतो तेव्हा पहिल्यांदा आपल्याला म्हणायला शिकवलं आई, बाबा, पप्पा, मम्मी, डॅडी, जे काय ज्या घरातली लँग्वेज असेल ते आपल्याला पाळण्यामध्ये शिकवलं. आणि तिथून हे सुरू झालं, आपल्याला ऐकायला सुरू झालं. आपण असे बघत होतो छान पद्धतीनं. आपण पाळण्यात होतो तेव्हा काय होतं का रे यातलं? शिबिराला जा. आत्ता तुमच्यातले किती जण आहेत असे सांगा बरं, ढकलून पाठवले, जा रे जा ग, जरा शाणवून या म्हणून पाठवलेत? कोण हात वर करते? मारतील आपल्याला घरी नेऊन, आहे ना? तर इथं आल्यानंतर पहिल्यांदा एक डोक्यात घ्या. आता तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही सगळे बेस्ट आहात, पटवून देतो मी, प्रूफ. किती जणांना वाटते आम्ही बेस्ट आहेत? हात वर करा बरं. स्वतः बेस्ट आहेत असे हात वर करा. अरे किती मिळमिळीत, हात खाली करा, हात वर करा. मी बेस्ट आहे म्हणायला सुद्धा असं करतात. कोण असं करतंय, कोण असं करतंय. तुम्ही सगळे बेस्ट आहेत, तुम्हाला पटवून देऊ इथल्या इथं प्रूफ. रात्री गाढ झोपले होते आपण काल. गाढ झोपेत असताना किती जणांना माहिती आहे आपलं नाव काय होतं? मी कोणाचा मुलगा आहे, कोणाची मुलगी आहे, माझा रंग काळा आहे, माझा गोरा आहे, माझा उंच आहे, मी बुटकी आहे. कुणाला काहीतरी डोक्यात होतं का गाढ झोपेमध्ये? काही सुद्धा नव्हतं. म्हणजे आपण जेव्हा झोपलेलो होतो तेव्हा आपलं श्वास चालू होतं की नाही सांगा? तरी सुद्धा श्वास का झोपेत गाढ पहाटेचे 3 वाजलेत आणि मी म्हणतोय चंद्रशेखर फडणीस तू श्वास घ्यायचा आहे, घे रे बाबा, असं काय असतं का? नाही ना. श्वास घेतला जातोय आपला. आपल्याला आतमध्ये बघा, आपण जेवलेलं असतं, किती गंमत आहे बघा. हे समजून घेतलं ना तुम्हाला सगळ्यांना कळेल आपण कसे बेस्ट आहेत. चपाती, भाजी, भाकरी, रोटी खातो आणि त्याचं कन्व्हर्जन वेगवेगळ्या पदार्थात होतं, रक्तात होतं, ग्लुकोजमध्ये काय काय बदलत जातं. खातोय काय? भाकरी. बदल कशात चालला आहे?
हे होतंय, लक्षात ठेवा. काही काही गोष्टी ॲटोमॅटिक सिस्टीममध्ये होत आहेत. मग आपल्याला भारी काय म्हणायचं आपण स्वतःला? सकाळी आपण म्हणतो मी उठलो किंवा मी उठले. खरंच सांगा, आपल्याला कुणीतरी आतून टकटक करतं, आई बाबा असेल, नाही तर आपल्या आतून कुणीतरी टक 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 उठा असं म्हटल्यावर आम्ही उठतो आणि मग म्हणतो मी उठलो किंवा मी उठले. पण त्याच्या आधी आपल्याला कोणीतरी उठवते. दॅट मीन्स जे निसर्ग, परमेश्वर, सृष्टीचं जे कोण असेल ते त्यांनी आपल्याला उठवले. लक्षात ठेवा की उठ, तुला काही ते स्पेशल करायला पृथ्वीवर पाठवले मी, तू ऑर्डिनरी नाही आहेस. अरे रंग रूप उंची इकडं तिकडं ते काय मी दिलंय तुला, चल म्हणतोय. तुला जाऊन चांगलं काम करायचं आहे. मगाशी छान सांगितलं त्यांनी, चांगला माणूस बनायला पाठवलं. प्रेसिडेंटनी सांगितलं मगाशी, चांगला माणूस बनायला तुला पाठवलंय पृथ्वीवर. तुला चांगला माणूस बनायला पाठवले ना, मग उठ आणि लाग ना कामाला तू. पण आम्ही सकाळी 3 वेळा मारावं लागतं आईला, उठ ग उठ ग उठ ग, जाऊन ना झोपू देत आजचा दिवस तरी. असं रोजच चाललेलं आहे. रविवार ठीक आहे ना एखादा दिवस, पण रोजच चाललेलं आहे. मग आज तुम्ही इथं आलात तर आता काय करा तुम्ही सांगतो. आज सगळ्यात महत्त्वाचं, ह्या 2 दिवसामध्ये ना, उद्या माझे मित्र संजय हळदीकर जे आहेत ते पण छान तुमचं सेशन घेतील. खूप छान हसत खेळत गप्पा मारत असं तुम्हाला खूप छान छान गोष्टी सांगतील. तुम्ही काय करा तुम्हाला सांगतो. आत्ता एक मी पहिलं तर सांगितलं, आपण सगळे बेस्ट आहेत, कोणीच लहान नाही इथं, लक्षात ठेवा. मग हे सगळं जर चांगलं व्हायचं असेल तर आधी छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगून सुरुवात करतो, तुमच्या लक्षात येईल. मग रामदास स्वामी होते ते ना, असे भिक्षा मागायला एका ठिकाणी गेले आणि म्हणाले भिक्षा द्या मला, भिक्षा वाढा. तिथल्या बाईंना म्हणाले, त्या बाई म्हणाल्या मला काहीतरी उपदेश करा, ॲडवाईस करा मला काहीतरी, टेल मी समथिंग, काहीतरी वर्ल्डबद्दल, जगाबद्दल काहीतरी सांगा मला, उपदेश करा म्हणाले काहीतरी. पण ते म्हणाले ठीक आहे मी उद्या येतो म्हणाले, तुम्हाला उद्या येतो उपदेश करायला म्हणाले. गेले घरी आणि त्यांनी रामदास स्वामींनी असं कमंडलू असतं ना पाण्याचं घेऊन जातात बघा, ते कमंडलू घेऊन गेले त्या बाईंच्याकडे आणि म्हणाले बाई आता भिक्षा वाढा. मग त्या बाईंनी बघितलं तर त्या कमंडलूमध्ये सगळा कचरा घाण असं टाकलेलं होतं, घाण होती सगळी त्या कमंडलूत. ते बघितल्यावरती त्या बाई म्हणाल्या अहो त्या कमंडलूमधला कचरा तुम्ही साफ करा ना, तर मी तुम्हाला काहीतरी नवीन भिक्षा देईन त्याच्यामध्ये. रामदास स्वामी म्हणाले बाई तुमच्यासाठी हाच उपदेश म्हणाले. काय? तुमच्या ह्या कमंडलूमधला, या भांड्यामधला कचरा तरी आधी साफ करा, त्याला तरी मोकळं करा, मग नवीन काहीतरी टाकता येईल. तसं आज तुम्ही हे 2 दिवस, मी कुठल्या वर्गात आहे, मी कुठल्या नटीसारखी दिसते का दिसत नाही कुठल्या हिरोसारखा, माझी हेअरस्टाईल कशी आहे का, हे सगळं बाजूला ठेवा आणि 2 दिवस ना असं झोळीमध्ये काय काय घेता येईल तेवढं घ्या आणि जा, मजा येईल तुम्हाला बघा. आणि जेव्हा जेव्हा अशी संधी मिळते ना, समोर कोणीतरी वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं असतात, प्रत्येकजण इथं कोणी बिझनेसमॅन आहेत, कोणी आपलं घर चांगलं चालवत आहेत, कोणी वेगळ्या सोसायटीजमध्ये आहेत, कोणी जॉब चांगले करतायत, अशी वेगवेगळी माणसं तुम्हाला दिसतील. तुम्ही काय करा, प्रत्येक गोष्ट कॅच करायला सुरुवात करा. आता इथे ही प्रक्रिया झाली सुरुवातीला, तुम्ही सगळ्यांचं मला शिकायचं म्हणजे काय करायचं असतं. आपण बऱ्याच वेळा काय करतो, ते त्यांचं ते फूल देत आहेत, त्यांचे ते घंटा वाजवत आहेत, त्यांचे ते दिवे लावत आहेत, आपले आपले गप्प बसून आपले दिवे लावू आणि मनात माझा मोबाईल अजून मला कधी वापरायला मिळणार हे मनात चालू. अगो बाई, अरे बापरे, 2 दिवस त्या व्हॉट्सअपपासून लांब राहायचं, इंस्टाग्रामपासून लांब राहायचं, कसं होणार माझं हे मनात चालू. आणि इकडचे लोक आपलं यांचं काम चाललंय. हे कॅच करा, काय काय करतायत समोर, कसं सुरुवात केली. उद्या समजा तुमच्यातल्या कोणाला तरी इकडे यायला मिळालं, कुठेही कोणी प्रेसिडेंट असतील, कोणी इव्हेंटचे मॅनेजमेंट करत असतील, कोणी कोऑर्डिनेट करतील, कोणी असं इंट्रोडक्शन्स देतील, कोणी स्पीकर असतील तुमच्यातले. तर तुम्ही याच्यातलं शोधा की मला समजा ह्यातलं काय करता येईल, मला हा बुके तयार करता येईल का, मला तिथं दीप प्रज्वलनाला छोट्या छोट्या गोष्टी असतात. मी बऱ्याच वेळा तुम्हाला सगळ्यांना थँक्स म्हणायचे, कशासाठी सांगतो, आय विल टेल यू. महाराष्ट्रभर सगळीकडे मोर दॅन 1000 स्पीच व्याख्यानं झालीत माझी सगळीकडे. मी खूप ठिकाणी जातो. माझा प्रॉब्लेम काय होतो, मी थोडा वेळेच्या बाबतीत जरा थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे, पक्का आहे मी जरा. मग मी जर 9ला म्हणालो, राठी सरांनी मी काल सांगितलं होतं की 9 वाजता तुम्हाला मॅडम मेसेज पण असेल माझा, शार्प 9 वाजता मी इथं हजर आहे. बऱ्याच वेळा होतं काय असं, मी त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला पोचतो आणि तिथल्या सतरंजा टाकायची सुद्धा माझ्यावर वेळ आली. बऱ्याच ठिकाणी लोक आलेली नसतात, हे सगळं चालू असतं आणि मी आपला शांत बसलेलो असतो, मस्त मजा बघत काय चाललं आहे, कसं काय चाललं आहे, काय मॅनेजमेंट चालली आहे, अरेंजमेंट कशी चालली आहे, सगळं बघत असतो आणि त्यातून मी शिकत असतो. त्यात कुणाला निगेटिव्ह पाहत नसतो मी, त्याच्यातून शिकत असतो की पुढच्या लोकांना मला तयार करायचं असेल तर कुठले कुठले ड्रॉबॅक्स मी ऑब्झर्व केलेत ते मला सांगायचे. हे प्रॉब्लेम्स मी पाहिलेले आहेत, हे तुमच्याकडून येऊ देऊ नका. म्हणून प्रश्न विचारायची तयारी ठेवा.
बघा स्वतःला काय लहान लहान गोष्टी असतात, प्रश्न विचारायचे, सुरू करायचं, काय आहे हे बोलणारे कोण होते. आता तुम्हाला चांगल्या कारणासाठी जर यूट्यूब बघणार असाल तर चंद्रशेखर फडणीस PHADNIS टाका यूट्यूबला. माझ्या बऱ्याच 1 मिनिटापासून ते बरीच व्याख्यानं तुम्हाला ऐकायला मिळतील. चांगल्या गोष्टीसुद्धा अवेलेबल आहेत. पण ते चांगलं का तुम्हाला सांगतो, आपण जर सिलेक्ट केला, तर तुम्ही समजा इथं बसलायत आणि तुम्ही ठरवलं जाऊ दे ते काय बोलतायत, चेहरा असा, डोळे असे की किती बी ऐकतोय बाबा आणि आतमध्ये काही लक्ष नाही, ॲक्टिंग किती जोरात असते ऐकल्याची, होय होय आम्ही लय मनापासून ऐकतोय आणि आतमध्ये काय नाही, काही चाललेलं नाही. आतमध्ये डोक्यात घरी गेल्यावर काय खायचं आहे, संध्याकाळी पाणीपुरी का वडापाव खायचा आहे, ते डोक्यात चालू आहे. त्याच्यासाठी एक गोष्ट तुम्हाला छानशी सांगतो, नीट लक्षात ठेवा, आयुष्यभर उपयोगी भेटेल, प्रत्येकासाठी लागू आहे हे, अगदी प्रत्येकाला लागू आहे. की हे जर मी पुढं सांगतोय ते पाळलं, समजायला लागलेल्या मुलापासून ते अगदी शेवटी कावळाशिवेपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांसाठी लागू आहे. एक वाक्य सांगतोय, वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा, नंतर लिहून घ्या. आत्ता कोणी लिहिण्यात वेळ घालू नका, फक्त लक्षात ठेवा, कारण माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. हे वाक्य असं आहे, ज्या गोष्टीवरती आपण सतत लक्ष केंद्रित करतो ती आपल्या जीवनाचा भाग बनते. परत वाक्य रिपीट करतो मी, ज्या गोष्टीवरती, जिस चीज़ पर हम कंटिन्यूअसली निरंतरता से फोकस करते हैं वो हमारी लाइफ का पार्ट बन जाता है, आमच्या आयुष्याचा भाग बनतो तो. तुम्ही म्हणाल कसं, आपापल्या घरामध्ये जी लँग्वेज, भाषा आपण बोलतो, सोपं उदाहरण देतोय मी फक्त. कोणी मराठी बोलेल, कोणी कन्नड बोलेल, कोणी हिंदी बोलेल, कोणी पंजाबी बोलेल. तो ती भाषा का बोलतो सांगा, तर लहानपणापासून आपण पाळण्यामध्ये जेव्हा होतो तेव्हा सतत आपल्या कानावरती जे पडलं, समोर जे सतत कॉन्स्टंट निरंतर जे आपल्याला ऐकू आलं, जे आपल्याला दिसलं, त्याप्रमाणे आपल्याला आई म्हणायला सांगितलं तर आपण आई म्हणालो आहे, बाबा म्हणायला सांगितलं बाबा, मम्मी म्हणायला सांगितलं मम्मी म्हणालो, पप्पा म्हणायला सांगितलं पप्पा म्हणालो आहे आपण. सफरचंद शिकवलं तर सफरचंद म्हणायला लागला आधी, पुढे गेल्यानंतर इंग्लिश मिडियमला एंट्री केली, ॲपल म्हणायला लागल्यानंतर सतत ए फॉर ॲपल, ए फॉर, मग ॲपल म्हणालो आपण. म्हणजे काय, सतत जी गोष्ट आपल्याला सांगितली गेली ती आपल्या जीवनाचा भाग बनली. मग आता तुम्ही जर सतत स्वतःला सांगत गेलात, मी ढ आहे, मी मठ्ठ आहे, मला काही कळत नाही, तू किती हुशार, ती किती भारी, त्यांच्या घरी बघा किती पैसे आहेत, आमच्याकडे आमच्या घरी नाहीच आहेत, आमचे बाबाच असे आहेत. रोज उठून जर आपण सतत स्वतःला हे सांगितलं तर नियम काय सांगतो, ज्या गोष्टीवरती आपण सतत लक्ष केंद्रित करतो ती आपल्या जीवनाचा भाग बनते आहे. आणि तुम्ही अजून लहान आहेत, पण तुमच्या वयात थोडंफार पुढे गेल्यावर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, लक्षात ठेवा. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, जे आजही 60, 70, 80 वर्षाचे लोक मनन करतात त्याच्यावरती. छत्रपती शिवाजी महाराजांचं वय काय होतं तोरणा घेतला तेव्हा, 16-17 वर्षाचं वय होतं. तुमच्यापेक्षा फार काही ते मोठे नव्हते, लक्षात ठेवा. 1-2 वर्ष पुढं मागं तुम्ही 13-14 असाल, ते 16-17च्या आसपास असतील. हे सगळीकडे सांगतात. सचिन तेंडुलकरचं वय किती होतं सगळ्यांना माहिती, पण आम्ही काय घेणार आहोत यातून, या वयात आम्ही काही घेणार आहोत का चांगल्या गोष्टी. म्हणून आपलं मन नावाची जी गोष्ट आहे, आपल्याला सांगतो 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्र दिले, तेवढंच सांगतो काम करण्यासाठी आणि ज्ञान घेण्यासाठी, जीभ डोळ्याही पाहतो. आणि 11वं जे आहे ते मन नावाचा डेंजर प्रकार आहे, त्याच्यावरती लगेच काम सुरू करा. असं नाही आहे, लोक सांगतात ते आम्हाला वयाच्या 60 नंतर आम्ही आध्यात्मिक होतो, आहे वेडा आहे काय. एका बाजूला आपल्याला मोठं व्हायचं आहे, आईबाबांची परिस्थिती काय होती आहे बाजूला, मला चांगलं शिकायचं आहे, चांगला पैसा मिळवायचा आहे, मला लोकांनी समाजामध्ये चांगलं नाव घेतलं पाहिजे. का मला इन्फिरियर, मी स्वतःला कमी का समजायचं, नुसतंच ऐकायचं बाबासाहेब आंबेडकरांनी असं केलं, गुरुनानकांच्या जीवनामध्ये असं झालं, ऐकायचं पण ते इम्प्लिमेंट करायचं आहे, आपण आपल्या लाईफमध्ये घ्यायचं आहे आपल्याला ते. मग त्याच्यासाठी तुमची आतली जी मनाची अवस्था आहे ना, ती स्ट्रॉंग करण्यासाठी त्या मनावर चांगलं लिहायचं. मग त्या मनाचे आत्ता जे आज या क्षणाला जे डोक्यात असेल ना, आम्ही कमी, आमच्याकडं नाही, माझा रंग, माझे केस, माझी उंची, माझी हेअरस्टाईल, अरे त्याला कोणी विचारत नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलामांची काय हेअरस्टाईल होती, काय भारी हेअरस्टाईल होती, पण नाव घेताना कसं घेतात त्यांचं, प्राईडली, अभिमानाने घेतात. हां ठीक आहे, स्वच्छ राहावं, नीटनेटके राहायचं, सकाळी उठल्यावर व्यवस्थित आंघोळ करायची, आंघोळीची गोळी नाही घ्यायची, ॲक्च्युली आंघोळ करायची. हे इंग्लंड वगैरेमध्ये घेतात, मी तुम्हाला सांगतो गंमत. हे इंग्लंडला आता आज सकाळीच मी बोलत होतो, -4चं टेम्परेचर चाललं आहे. ऑक्सफोर्डमध्ये एकाशी बोलत होतो मी, -4 टेम्परेचर आहे, -4. आज किती आहे इथे,
आम्हाला काही देणं घेणं नाही याच्याशी. आम्हाला थंडी वाजली की स्वेटर घालायचा, नाहीतर काढून टाकायचं. आणि ते हातात यूट्यूब सापडला की चोरून आईवडिलांना काय बघता येईल ते बघायचं. असं नाही करायचं, लक्षात ठेवा. मनावर प्रोग्राम करायचा आपल्याला. साधारणपणे आजचं टेम्परेचर 19-20च्या आसपास आहे. आता हे माहिती घ्यायची जागा आहे. मी तुम्हाला हे का सांगत चाललो आहे, अशा गोष्टी. थंडी वाजती म्हणजे टेम्परेचर किती आहे, मग भारतात किती आहे, काश्मीरमध्ये आत्ता भारतात किती असेल, मग भारताच्या बाहेर जर गेलो US किती आहे, जिथं IT सेक्टरची मुलं आजकाल पळत आहेत. ट्रम्प तात्या नवीन नवीन नियम लावत चाललेत त्याच्यावरती. ऐकताय ना, ट्रम्प हे नाव ऐकलं का कुठं? हां, नशीब त्याच्यात जात नाही, आता शिरत नाही जास्त मी. हे वेगळं इंग्लंड, ज्या इंग्लंडनी आपल्यावर राज्य केलं ते आता ब्रिटिश, तिथं काय परिस्थिती आहे, फारिसमध्ये सिंगापूरमध्ये काय चाललं आहे, जपानमध्ये काय चाललं आहे, थोडं अशा आपल्याला मीडियावरून अशा चांगल्या गोष्टी आपल्याला बघता येतील. तर ते मनावरती प्रोग्राम करण्यासाठी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ह्या मनाला इतकं सांगावं लागतं, तर इतकंच आवड आहे. ती किती डांबरट आहे बघायचं का तुम्हाला तुमचं मन? जावा बरं तुमच्या घरामध्ये, तुमच्या फ्रीजमध्ये जाऊन या. आलं का? मी फ्रीजमध्ये जाऊन या म्हणेपर्यंत जाऊन आलं. आपल्या वर्गातल्या बाकापर्यंत जाऊन या. आले जाऊन बघा. नुसते बाक नाही दिसले, बाकावरती पेननी काढलेले बदाम दिसले, खरवडलेलं ते बाक खराब केलेत, शाळेच्या भिंती खराब केल्यात, ते पण दिसलं असेल. ते नाही करायचं आपल्याला. का? लक्षात ठेवा, मी तुम्हाला फसवू शकतो. माणसं एकमेकाला समोरासमोर फसवतील. ऊपरवाला के साथ क्या करोगे? ते जे अज्ञात अनंत, अल्लाह, जीजस, गॉड, परमेश्वर, ज्ञात, त्याचं काय करायचं? तो पाहतोय ना सतत 24 तास 365 दिवस आपल्याला पाहतोय ना. तो जो श्वास चालवतोय आपला, जे पचन करतोय. आता ऐकण्यासाठी काय आपण काय कर्तृत्व गाजतोय? आता माझा आवाज तुमच्या कानावरती येतोय. काय कर्तृत्व गाजवलंय सांगा तुम्ही कानावर आवाज येण्यासाठी? ही कृतज्ञता, थँक्स तो आतमध्ये लगेच ठेवा. अरे खरंच की मी काही केलं नाही तरी मला ऐकू येते. आज कितीतरी जणांना ऐकायला प्रॉब्लेम्स आहेत, आपल्याला माहिती आहे. कितीतरी बिचारी दिव्यांग मुले आहेत, ऐकण्यासाठी मशीन्स वगैरे त्यांना वापरावे लागतात. आपल्या नशिबाने आपल्याला ऐकायला येते. मग ही जी कृतज्ञता आहे. आता या आयोजकांनी रोटरीच्या तुमच्यासाठी शिबिर आयोजित केलं आहे. एकदम मनात म्हणून बघा की या सगळ्यांना मनापासून थँक्स. मनातल्या मनात म्हणा, मोठ्यात नाही म्हणा. आपण काय म्हणतो नाही त्यात काय, ही जी जागा शोधायची असते ना थँक्स म्हणण्याची, त्याला कृतज्ञता म्हणतात, धन्यवादचा भाव म्हणतात. तो आला तर आपला कमंडलू कचरा बाहेर पडतो आणि चांगल्या गोष्टी आत जायला सुरुवात होती. बघा, आयुष्य असंच घडत नाही. उगाच दोन पुस्तकातली गोष्टी मार्कासाठी असतात ते ठीक आहे, 50 मार्काला हे, 100 मार्काला ते सगळं गरजेचं आहे. एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ, ते ठीक आहे, एका बाजूला होऊन देत. पण ते करताना आपण स्वतःला बघत जायचं सतत की आता आपल्या आईबाबांनी आपल्याला, तुम्ही पाळण्यात होतात आणि पाळण्यात जर तुम्हाला विहिरीत ढकलून दिलं असतं किंवा तव्यावर टाकून दिलं असतं तर काय झालं असतं? आत्ता इथं बसला असतात का? मग सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा तर आपण जिवंत उठलो म्हणून थँक्यू म्हणायचं. जिवंतच नाही उठलो सकाळी तर. आता समजा मी चंद्रशेखर फडणवीस, इथं मला सांगितलं आज तुम्ही चीफ गेस्ट आहात, अमुक तमुक, तुम्हाला मुलांशी बोलायचं आहे, यायचं आहे. ठीक आहे, मी म्हणालो काल बरं येई ना, आणि सकाळी उठलोच नसतं, दाराबाहेर कावळे असते आमच्या तर कुठलं काय. इथं फार तर म्हणाले असते चंद्रशेखर फडणवीस माणूस बरा होता पण आज नाही येऊ शकला, घाला 2 हारान जावा घरी. पण तसं नाही झालं. मी आलो इथं, मग मी थँक्स म्हणायला पाहिजे की नाही? मग मी सकाळी जिवंत उठल्याबद्दल आधी थँक्स. ज्याला जे मानतो आपण, आपल्या घरात ज्याला मानतो, परमेश्वर, ज्याला कोण संत सद्गुरू ज्याला आपण मानतो त्याला थँक्यू म्हणा, धन्यवाद म्हणा. सेकंड थँक्स आईवडिलांना द्या. ते आहेत, आई वडील होते म्हणून आपण पृथ्वीवर की नाही सांगा. मग त्यांना आपण काय करतो? मला मोबाईल दिला नाही, मला ॲपल पाहिजे. कुठला ॲपल? अरे स्वतः मिळवा ना ॲपल, काय आणि कुठले घ्या. मिळवत नाही काही. आणि मात्र मला कुरकुऱ्याची पाकिटं फोडायची, उडवून लावायची. कशासाठी? आईवडिलांनी दिलेले पैसे आहेत ना, पॉकेट मनी. मजा करा, मी म्हणत नाही तुम्हाला की तुमच्याकडे समजा 20 रुपये दिलेत आईबाबांनी तुम्हाला, तुम्ही आता 7वी 8वी 9वीची मुलं आहेत म्हणून कमी पैसे देत असतील कदाचित, तर त्या 20 रुपयाचे मी 10 रुपये बचत करू शकतो का? एखादी पिगी बँक वगैरे घेऊन, किंवा आपल्या आईबाबांना म्हणून मला एखादं छोटंसं अकाउंट कुठे तुम्ही गार्डियन बना आणि मला एखादं अकाउंट ओपन करून द्या, तुम्ही दिलेल्या पैशातले 10 रुपये मी त्याच्यात ठेवणार. असं करता येईल की नाही बघा तुम्हाला. मग आत्ता एक सोपं गणित, तुम्ही समजा दिवसाला 10 रुपये वाचवत गेलात, महिन्याला किती झाले? लावा हिशोब तुमचे तुम्ही. मी आता तुम्हाला हिशोब मांडत बसत नाही. वर्षाला किती झाले बघा. मग तुम्ही या वयात सुद्धा किती श्रीमंत होऊ शकता. पण नाही, आम्हाला दिले 20 रुपये की आम्ही ते उडवलेच म्हणून समजा गोळ्या खात पिवळ्या.
मग हे शिकायचं, हे त्या मनावर प्रोग्राम करायचा आणि आज सांगायचं त्या मनाला, चोप म्हणायचं त्या मनाला, गप्प बस म्हणायचं, मी बचतीची सवय लावून घेणार, धन्यवाद देणार मी. ज्या गोष्टीसाठी आपण पायानेच चालतोय, कधी पायाला थँक्यू म्हटलं का आपण? पायच नसते तर काय केलं असतं आपण? अरे थँक्यू, मला चालता येते, मला नाचता येते, मला डान्स करता येत आहेत, मिलिटरीमध्ये मला मस्त परेड करता येते आहे, मला खांब करता येतो आहे, दोरीवरच्या उड्या मारता येतात, क्रिकेट खेळता येते आहे, खो खो खेळता येतं, व्हॉलीबॉल खेळता येतं, किती गोष्टी मला येत आहेत. छान या हाताने मस्त एक पेंटिंग करता येईल. दास सर मागेत छान छान उत्कृष्ट चित्र काढतात. त्यांचं सेशन नाही मला वाटतं दिसतं इथं, त्याप्रमाणे त्यांच्या मिसेसचं सेशन आहे, पण सुंदर. सॉरी मला ते मुलीचं सेशन आहे. मग आता हे मला जर सांगितलं तर मी धन्यवाद कसा शोधतो? अरे मला चित्रकला येत नाही, मला गाणं येतं, पण चित्रकारांच्याबद्दल मला धन्यवाद, किती छान काढतात चित्र ते. हे शोधा त्या मनावरती. आपण रोज सकाळी उठल्यानंतर ह्या गोष्टी सुरू केल्या एकदा. सकाळ त्यासाठी दिली आहे. आपल्याकडं किती भारी संस्कृती आहे बघा, किती छान आहे बघा. हे जर समजून घेतलं तुम्ही तर साधं जमिनीला पाहिला होतो आपण. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. गुरुत्वाकर्षण न्यूटननी शोध लावला ॲपल पडल्यावर, पण ग्रॅव्हिटेशन काय न्यूटननी तयार केलं? इट इज देअर. मग त्याच जमिनीला पाहिला होता ना. आपल्याकडे संस्कृतीत म्हटलं जातं, समुद्र वसने देवी पर्वतस्तने मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्वे. पाहिला होतं मी तुला, मला क्षमा कर. हा धन्यवादचा भाव आहे, क्षमा मागून केलेला. तसं जर तुम्ही आत्ता मित्रपरिवारात संगतीत चुकून कदाचित असं आलं, आईवडिलांना सांगायचंच नाही, लपून ठेवायचं, नका करू. घरी जाऊन सांगा, आईबाबांना घरी जाऊन सांगा. मला ना हे आज माझं वाक्य आईबाबांना सांगा. ते चंद्रशेखर फडणवीस म्हणून आलते, त्यांनी तुम्हाला सांगायला सांगितले, म्हणून तुम्ही तुमच्या आईबाबांना काय सांगा? पुढचा निरोप त्यांच्यासाठी की आम्हाला ना तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत आईबाबा, आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. आमचा मोबाईल बाजूला ठेवू, तुमचा मोबाईल बाजूला ठेवा आणि रोज एक 10 मिनटं आपण समोरासमोर बसून गप्पा मारूयात. माझ्या मैत्रिणी कोण आहेत, त्या काय काय करतात, मैत्रिणीचे बाबा काय करतात, आई काय करते, ती राहते कुठे, माझा मित्र कुठं आहे, मला काय येतं. मला मी 90% नाही पडत, मला माझी बुद्धिमत्ता बघता मला आत्ता 60% पडतायत, पण मी प्रयत्न करीन 90%चा. मला बोलायचं आहे तुमच्याशी बाबा. तुम्ही नाही बोललात तर काय होणार? हे बघ, तिला 90 पडतायत, तुला 90च पडले पाहिजेत. त्याला बघ किती उंच उडी मारतो आणि तू बघ. प्रत्येकजण वेगळा आहे ना इथं, प्रत्येकजण वेगळा आहे, कोणीच कोणासारखा नाही. कशाला कॉपी पेस्ट करत बसायचं? आय एम स्पेशल, मी स्पेशल आहे, मी माझं शोधणार काय माझ्यामध्ये बेस्ट. आय एम बेस्ट. हे पहिलं आज जाऊ द्यात तुमच्या. ते एकदा गेलं या भांड्यामध्ये कमंडलूमध्ये ना की तुम्हाला लक्षात येईल, अरे माझ्यात ही गुणवत्ता आहे, कदाचित 2% कमी, 2% इकडं, पण माझ्यातले कॅलिबर. आज मला गाणं येतं, बरेच जण काय म्हणतात, मला गाणं येतं किंवा मला कविता, मला वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, पण पुढं जाऊन भीती वाटते मला. पुढं बोलायची भीती, कोणाकोणाला पुढे येऊन बोलायची भीती वाटते? हात वर करा. पुढे येऊन बोलायची भीती कोणाकोणाला वाटते? हां ठीक आहे ना, काय वाईट उलट कौतुक आहे. ह्यांच्यासाठी टाळ्या वाजवा हात वर केल्यांसाठी एकदा जोरात. का माहिती का? हात वर करायला सुद्धा अडचण करतात. तुमच्यात कोणी हात वर केला होता पुढे? तू केला होता? फक्त नाव सांग तुझं मला, बस काही नाही, फक्त नाव सांग. जिजाई जरा ऐक, इकडे ये ना, तर सर सगळ्यांना नाव सांग तुझं. ते ये ना, फक्त नाव सांग तुझं. जिजाई म्हणजे. हिला भीती वाटत होती बोलायची, वाजवा टाळ्या हिच्यासाठी. कशी भीती वाटली? आली की नाही माईकवर? काय केलं? फक्त नाव सांगायचं म्हटल्यावर तिला हा एवढं मला नक्कीच येतंय. अरे तसंच एक पुढं जायचं, तसेच 4 वाक्य तयार करायची, तसंच वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा, तसंच कथाकथनमध्ये भाग घ्यायचा. गाणं कोणाला येत नाही सांगा? सगळ्यांना गाणं येते की नाही? पण आपण म्हणतो नाही, ते समोर जाऊन नाही म्हणतात. अरे माझ्या घशात जर आवाज असेल, भले लता मंगेशकर आज नाही आहे म्हणून ना गॅदरिंगमध्ये म्हणा, शाळेच्या पाहुणे आल्यानंतर म्हणा, पाहुणे आल्यावरती म्हण ग तुला येते गाणं म्हण. अरे म्हण रे म्हण. मग कसं पुढं जाणार? तो कॉन्फिडन्स वाढणार कसा? एक पाऊल. आता हिला काय केलं आपण? एक पाऊल फक्त. तिने तिथून सांगताना पहिलं असं सांगितलं, इथं आल्यावर मोठ्याने सांगितलं. आता तुझा विश्वास वाढला की नाही सांग? असाच प्रत्येकाने विश्वास वाढवा. वाढतो विश्वास, फक्त आपल्याला माहीत नाही आहे की आपली ती क्षमता आहे. बेडकाची गोष्ट ऐकली ना सगळ्यांनी? भरपूर गोष्ट ऐकली असेल की एकच बेडूक त्या डोंगरावरती वर चढतो, बाकीचे बेडूक चढतच नाही, खालीच त्यात राहतात. मग त्याला नंतर आल्यावर विचारतात, अरे तू कसं काय, खुणेने विचारतात, तू वरपर्यंत कसं काय पोचलास, एवढा अवघड डोंगर?
तो बेडूक म्हणून तुम्ही बहिरा आहे, लोक जे बोलतात ना तुला चढताच येणार नाही डोंगरावर, तू कसा एवढा चढशील, अरे तुझी ताकदच नाही, हे ऐकूच आलं नाही मी बहिरा असल्यामुळे, म्हणून मी चढलो म्हणला वरपर्यंत. तसं आपल्या मनावरती भरपूर लोकांनी भीती घातलेली आहे, लक्षात ठेवा, ती काढून टाका. चांगलं शोधा. आईनी सांगितलं, बाबांनी सांगितलं, ताईंनी सांगितलं, दादांनी सांगितलं, शाळेचे शिक्षक आपल्याला सांगतायत, भारतासारख्या देशामध्ये आपण आहेत, किती सुंदर देश आहे आपला. लक्षात घ्या की या देशामध्ये आपल्याला डोंगर पण आहेत, पर्वत आहेत हिमालयासारखा, पठारं आहेत, समुद्र आहे, नद्या आहेत, जंगल आहे, सगळं या देशामध्ये आहे. आणि हे सांगणारी माणसं आहेत आमच्याकडं की वाईट दिसलं तर त्याला मारून झोडून काढा नाही, दुरितांचे तिमिर जावं, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. वाईट जे असतील ना त्याचा अर्थ काय, पसायदानाच्या ओळी येते, या पसायदानातल्या दुरितांचे तिमिर जावं म्हणजे वाईट जे दिसत आहेत ना त्यांच्यातला अंधार जाऊ देत, आणि विश्वाला स्वधर्माचा, स्वधर्म म्हणजे माझ्यामध्ये काय बेस्ट आहे, व्हेअर आय एम, मी कुठं असं छान लेवलवरती आहे, हे शोधायची जागा आपल्याच पाशी, आपणच आपल्याला शोधायचं. लक्षात ठेवा, आजचा मंत्र हाच. रोज सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा एक काम करायचं, पहिला धन्यवाद म्हणणार ना, उद्या सकाळी उठल्यावर पहिल्यांदा धन्यवाद स्वतःलाच द्या. मी काय करतो तुम्हाला सांगतो, रोज करतो. सकाळी उठल्या ना असा आरशासमोर जाऊन उभारतो. आता मी 3 वर्षांनी 60 वय लागेल, माझा आकडा लागेल वयाला 60चा, तरी मी अजून आरशासमोर उभारतो. उठल्यावर असा जातो, आरशात बघतो स्वतःकडं आणि स्वतःला म्हणतो, अरे चंद्रशेखर फडणवीस तू जिवंत उठलास, क्या बात आहे, दे स्वतःलाच पार्टी. रोज सकाळी म्हणायचं आपल्याला. म्हणजे मग दिवस वाईट आहे, आज एक्झाम आहे, आम्हाला काल रागवलेत, परवा दिवशी असं झालं, डोक्यातून निघून जातं. का कमंडलूत पहिल्यांदा धन्यवाद मी जिवंत उठल्याबद्दल, दुसरं मनातल्या मनात. सेकंड आपल्या पॅरेंट्ससाठी, आजी आजोबा आई यांच्यासाठी मनात धन्यवाद द्या. समोर असतील तर वाकून नमस्कार केला तरी चालेल. मी तुम्हाला गंमत सांगतो, माझे आईवडील नाही आहेत आता, पण त्यांचा जो घरामध्ये असं छान मस्त मुलींनी काय केलं, वेगवेगळे इव्हेंट्स आहेत व्याख्यानाचे, भाषणाचे, असे तसे, तिने प्राईज घेतली, ती आज जगभर व्याख्यानं देते ती सुद्धा. तर ते छान फोटो तिने लावलेले. तर मी आईवडिलांना रोज, आज 1000च्या वर व्याख्यानं देऊन सुद्धा मी आईवडिलांना काय सांगतो, आज मी चाललो आहे, माझ्या स्वार्थाचं काही तोंडातून यायला नको. माझ्या ज्या मुलांसाठी मी चाललो आहे ना, त्या मुलांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं येण्यासाठी माझ्या तोंडातून बाहेर पडू द्यात, हेच मला आशीर्वाद द्या, मी त्यांना मागतो. कारण का, त्यांचे आशीर्वाद असतील तर माझ्या तोंडातून जे बाहेर पडणार आहे ते तुमचं चांगलं घडवणारे बाहेर पडणार आहे ते. म्हणून आईवडिलांना कृतज्ञता ठेवा, धन्यवाद द्या, त्यांचे ऋण व्यक्त करा की तुमच्यामुळं आहे आम्ही. 2 गोष्टी इकडं तिकडं दिल्या म्हणून नका दंगा करू. हा मोबाईल नाही मिळाला, ॲपल नाही मिळाला, गाडीच नाही मिळाली, अरे हे कितीतरी आपण शाळेत पण तुमच्या सांगत असतील, बुलेट नाही दिली म्हणून अमुक तमुक आत्महत्या केली. वेळेत काय, देवानं एवढं सुंदर दिलेलं शरीर त्यासाठी दिलं आपल्याला बावटपणा करायला. गाडीच नाही दिली, मला तीच गाडी पाहिजे मला, कोणी सांगितले? अरे आपण मिळवू, स्वतः हिंमत आहे माझ्यात, चल असं स्वतःला सांगायला पाहिजे. प्रोग्राम करा, लिहून काढा. विश्वास गीता म्हणतात त्याला, ते एक हॅपी थॉट म्हणून सिस्टीम आहे. त्याच्यात ते सरश्री म्हणून त्याचे जे फाउंडर आहेत ते सांगतात, फेथ फेअर बुक. माझ्या डायरीत मी रोज लिहिणार. काय लिहिणार? मला माझ्या क्षमतेनुसार बेस्ट टक्के पडतील, माझं शरीर स्वस्थ राहील, नाही तर सगळं हुशार आहे, इंटेलिजंट आहे, आणि दर 4 दिवसांनी पोटात दुखते, तापच आला, नाकच गळायला लागले, मग काय उपयोग आहे गोष्टीचा? किंवा आई म्हणती, अगं पालकाची भाजी खा, अरे खा जरा काकडी गाजर टोमॅटो का, पिझ्झा आणि बर्गर असेल तरच, नाहीतर नाही बोलायचं अजिबात. कधीतरी मजा ठीक आहे ना, पाहिजेच की आपल्याला मजा म्हणून. पण आपण आपलं स्वास्थ्य, शरीराचं स्वास्थ्य आणि मनाचं स्वास्थ्य ठेवायला खातोय काय हे आपलं आपण ठरवायचे. आणि दुसरे कोणी कशाला सांगायला? मला बेस्ट व्हायचं असेल तर मलाही केलं, माझं शरीर नीट ठेवलं पाहिजे. आता मी एवढं कोल्हापुरातून आलो, आज माझा श्रीकृष्ण म्हणजे गाडी चालवणारा ड्रायव्हर बायको असती माझी, आज तिला कॉलेजमध्ये जावं लागलं, अचानक काही पेपर तपासायचे, मी गाडी चालवत आलो सकाळी. आता हे जर मी माझं शरीर नीट नाही ठेवलं, परवा दिवशी पुण्याहून ड्राईव्ह करत आलतो, एक व्याख्यान होतं म्हणून, मी माझं शरीर नीट नाही ठेवलं, हे करू शकेन का सांगा? केलं पाहिजे. किंवा सकाळी आल्यावर अत्यंत प्रेमाने या सगळ्यांनी मला आग्रह केला की ब्रेकफास्ट करा वगैरे असं तसं म्हणून. मला अलीकडच्या काही वर्षांमध्ये स्वतःला एक सिस्टीम घालून घेतली आहे की बाबा आपण एक 11च्या दरम्यान जेवायचं, त्यानंतर संध्याकाळी 7च्या दरम्यान जेवायचं, मध्ये जास्त आहार घ्यायचाच नाही आपण. एकदा ते सुरू केलं की मग मी खायला लागतो. मला माहिती, मला खूप आवडतं सगळं खाणं. म्हणजे एका वेळेस 4-4 वाट्या श्रीखंड खाईल, गुलाबजाम खायला दिलं तर अरे बास कर की 25 खाऊन झाले असं म्हटलं तरी मी खातच बसेन. म्हणून स्वतःला घातलेली नियंत्रण आहे. कशावरती काम केले? मनावरती. त्या मनाला सांगितलं तू गप्प बस. योग्य काय आहे?
योग्य पदार्थ खायला पाहिजे तुला, मला कडू लागलं तरी चालेल, पण कारल्याची भाजी जर घरात केली असेल तर मला ती खायला पाहिजे, काही कारणासाठी उपयुक्त आहे मला ती. फक्त चव जिभेला आहे, लक्षात ठेवा. आत गेल्यानंतर ते शरीर चांगलं किंवा वाईटच ठरवतं. समजा चहा 2च चालतात का मला, माझ्या शरीराला 2 चहा, 5 चहानंतर मला पित्त होत असेल तर नाही घ्यायचा. रात्री 1-1 वाजेपर्यंत वेब सिरीज बघत बसलो आहे आम्ही पांघरुणाच्या आतमध्ये असं हळूच. मग काय होणार, हे सगळं बघत बसल्यानंतर शरीराचा दिनक्रम बदलला, मेंदू सगळे प्रकारची, आपल्या मेंदूमध्ये कशी गंमत आहे माहिती, टेन्शन आल्यावरती पोटात दुखतं. कसं काय, टेन्शनचा आणि पोटाचा काय संबंध सांगा. परीक्षेच्या वेळेस गोळा येतो की नाही पोटात, ते कुठून येतो, आपल्या मेंदूमधून काही केमिकल्स अशी येत असतात बाहेर. आता त्याच्या डिटेलमध्ये जात नाही मी, पण ते स्त्रवत असतात. आणि ते जर तुम्ही चुकीच्या रस्त्यावर गेलात, लपवाछुपी एकदम कमी करून टाका. चुकीच्या पद्धतीने मोबाईल वापरणं, सतत आता आपला मगाचा नियम मोबाईलला पण लागू होतो. ज्या गोष्टीवरती सतत लक्ष केंद्रित करतो ती आपल्या जीवनामध्ये येते. मग तो मोबाईल नावाचा प्रकार जो आहे, तो मोबाईल जर सतत बघायची सवय लागली तर काय होणार, ती आपल्याला सवय लागते. आणि मग जरा इकडं तिकडं गेला मोबाईल, इंस्टाग्रामची अशी सतत, कितीतरी जण बघितले संडासला जाताना आतमध्ये मोबाईल घेऊन जातात आणि काय होतच नाही म्हणतात. मला आता काय सांगायचं त्या लोकांचं, सांगा केवढी वाईट सवयी, किती वाईट हॅबिट आहे सांगा ही. बघितलं असतील तुम्ही अशी लोक सगळी. मग आता हे चांगलं आहे का सांगा, नाही. पण एकदा ते मेंदूत शिरलं ना, सतत आपला नियम काम करणारच, सतत त्याची सवय लागली की मग मोबाईल नाही, कुठे गेला, जेवायला देऊ नका, पण चार्जर पाहिजे म्हणतात, मला 10% आले म्हणतात. अस्वस्थ, सतत बघितल्यामुळे ही अस्वस्थता येते. मग त्या मनाला काय सांगू शकतो, माझं अजून हे वय नाही आहे. मोठे काय करतात, जरा बाजूला ठेवू, 18 वयानंतर 20 वयानंतर मला स्वातंत्र्य मिळणारच आहे, पण तोपर्यंत मला करिअर घडवण्यासाठी, मोठं होण्यासाठी माझं शरीर नीट ठेवायचं आहे, माझ्या मनावर काम करायचं आहे, सकाळी धन्यवाद द्यायचा आहे. साध्या गोष्टी आहेत. आता मी खूप वेळा असं बघतो ना, मुलं आईवरून शिव्या वगैरे देतात. यार, आईवरून कशी काही शिवी, तोंडात यूज कशी शकते शिवी. माझी आई असू नाही तर कोणाची आई असो, आई आपल्याकडे देवीची रूपं सांगितली आहेत. आपण नवरात्र करतो, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती ही देवीची रूपं आहेत. मग कशा पद्धतीनं, उद्या तुम्ही आता मुलं आहेत, लक्षात घ्या, मुलांनी आता मनात ठरवा फक्त, काय नाही माझ्या वर्गातल्या, माझ्या कॉलनीतल्या मुली सुरक्षित असतील, काय नाही, आम्ही का नाही शिवाजी महाराजांसारखं चांगलं वागायचं. नुसतं शिवाजी महाराज 50 मार्काला 25 मार्काला, अरे छत्रपतींनी जे सांगितलं आहे शिवाजी महाराजांनी, ते आम्ही रोज कसं वापरू शकतो आमच्या जीवनात, हे मनाला सांगावं लागतं सतत. आणि मग त्यातला आणखीन एक फॉर्म्युला तुम्ही बघा, ठरवून, अगदी ठरवून हे करा. आता आजपासून, या क्षणापासून बोलत असताना ना, जाणीवपूर्वक चांगल्या गोष्टी बोला. मी असं नाही हो, मी काय शाळा शिकेल असं वाटत नाही, 7वी नंतर सोडणारच नाही, त्याच वाक्याला बदला, मी जे शाळेत जात आहे, जिथपर्यंत जाणार आहे ते बेस्टच शिकणार. वाक्य बदला. वाक्यांमध्ये ही सकारात्मकता आणली की नाही, वाक्य फक्त बदलायला सुरुवात करायची. नाही हो, आमचे आई बाबा गरीब आहेत, आमच्याकडे पैसे नाहीत, हट. वाक्य बदला, आई बाबांकडे नाही आहेत, पण उद्या मी एवढे पैसे मिळवीन की माझ्या बाबांना मर्सिडीजमध्ये फिरवीन, म्हणायला पाहिजे आपण या गोष्टी. त्याला एक विषय, आता त्याच्यात आपल्याला जास्त बोलता येणार नाही, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड म्हणून आहे. हे पुस्तक कधी जर वाचायला, तुमचं वय आहे, वाचा. जोसेफ मर्सी म्हणून आहे, त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, आणि त्याचं मराठीमध्ये अनुवाद पुष्पाताई ठक्कर म्हणून आहे, त्यांनी केला आहे. द पॉवर ऑफ अंतर्मनाची जादू. आपल्या अंतर्मनामध्ये आपण जे साठवतो ना, त्याप्रमाणे आपण प्रतिक्रिया द्यायला लागतो, तसं वागायला लागतो आपण, आपोआप यायला लागतं, ते पुढं यायला लागतं. मग तुम्ही हे ठरवून घ्या की दिवसभरात मी किती नकारात्मक वाक्य वापरतोय, किती वाईट वाक्य वापरतो. मी दिसायलाच चांगली नाही, मी चांगलाच नाही दिसायला. कुणी सांगितलं हे सगळं? कुठल्या तरी टी व्हीवरच्या स्क्रीनमधल्या एखाद्या ॲडव्हर्टाईजमधल्या नटीने सांगितलं, बाई किंवा अरे बाबा तू एवढं फेर अँड लवली तोंडाला फास म्हणजे चांगला दिसशील तू. त्यांच्या घरी जाऊन विचारा, त्यांना माहीत पण नसते ते ॲडव्हर्टाईज झाल्यावर काय टाकून दिले, कुठं टाकून दिले त्यांनी, आणि त्याचे ते पैसे घेतात ते दाखवायचे. आणि आपल्याला आपला नियम काम करतोय. रोज टी व्हीवरती त्याच जाहिराती आल्या की आपल्याला वाटायला लागतं, नाही तेच खरं, हे सुंदर दिसणं म्हणजे सुंदर, आतून सुंदर दिसलो पाहिजे आपण, आतून सुगंध आला पाहिजे. एखाद्या माणसाच्या बरोबर आपण गेलो ना, अरे हा मित्र चांगला आहे, हे पार्टीवाला मित्र किंवा पार्टीवाली मैत्रीण नाही. नाहीतर मित्रमैत्रीण कसे, चल आपण पिक्चरला जायचं तरच मित्र मैत्रीण. आणि जर एखादं चांगलं पुस्तक वाचू म्हटलं तर नको, अग्निपंख वगैरे काय वाचायचं नाही, ते अब्दुल कलामांपुरतं आहे, आमच्यासाठी काही गरज नाही त्याची.
एक होता कारवर, हे कारवर ते आपला काय संबंध त्या कारवरशी. म्हणून शाळेच्या अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन हे 2 दिवस तुम्हाला जगायला मिळणार आहेत. तुम्ही या 2 दिवसामध्ये या गोष्टी घ्या आतमध्ये. मनातल्या निगेटिव्हिटी एकदम काढून टाका. तुम्ही बेस्ट आहात सगळे, लक्षात ठेवा. टक्केवारीवरती फक्त ठरत नाही, ते शिक्षणाचा भाग आहे. पुढं नोकरी बिझनेसला लागतं म्हणून तो पार्ट आहे. पण आतून तुम्ही किती शिकलेले आहात, आतून किती चांगले आहात, हे खूप छान महत्त्वाचं आहे. म्हणून सकारात्मक वाक्यांची सुरुवात करा. आता मध्ये ब्रेक असेल किंवा तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो, बघा ना, एकमेकाशी चांगलं बोलून बघा बरं. तुमच्या आता ओळखी नसतील, समाजामध्ये मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला फक्त माझा एक मित्र, माझी एक मैत्रीण असं नाही चालणार. तुम्ही जाताना एकमेकांच्या सगळ्यांच्या ओळखी करून जावा. वेगवेगळ्या शाळातून असेल ना तुम्ही, कदाचित करा ना मैत्री, छान गप्पा मारा एकमेकाशी. तू कुठल्या वर्गात येते, कुठल्या शाळेत आहेस तू, तुला काय येतं, चित्रकला येते, डान्स येतो, गाणं येतं, कविता येते. एखादं असेल की मला हे नाही, पण मी तानसेन नाही आहे पण कानसेन आहे मी, मला ऐकायला खूप छान आवडतं, मला म्हणता नाही येत पण ऐकायला आवडतं, मला स्पोर्ट्समध्ये आवड आहे, मला खेळात आवड आहे, मला चित्रकलेत आवड आहे. शोधा ना आणि एकमेकाशी बोला. मग कळेल, अरे उपरवाले क्या चमत्कार बनाया तूने, किती भारी भारी माणसं बनवलीस तू. कोणाला शाळा, कोण अभ्यास, कोण बिझनेसमन, कोण जॉब, किती काय काय बनवलं आहे त्यानं. हे चमत्कार जेव्हा दिसायला लागतील ना, तुम्हाला लक्षात येईल मग, अरे आयुष्य करण्यासारखं खूप आहे. आपण काय केलं, एक असतं ते फक्त पैसे, गाड्या, बंगले, घर, हे एका बाजूला. पण दुसऱ्या बाजूला मला स्वतःला शोधायचं आहे, माझ्यात बेस्ट काय आहे, मी स्वतः. आणि त्यासाठी काय करायचं, 10 मिनटं रोज, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत. किती वेळ झाला आपला, तुझं लक्ष आहे ना घड्याळ, 40 मिनटं झाली, गप बसावं नाही मला. तर सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत तुम्हाला आणखीन एक छानसा मंत्र देऊन टाकतो. दर 2 तासानंतर घड्याळात बघायचं. आत्ता समजा एक एक्झाम्पल की सकाळी 9:09 झालेत, सुरुवातीला विश्वशांतीची प्रार्थना घेतली. जेव्हा जेव्हा असं काहीतरी होतं ना, विश्वाच्या शांतीसाठी प्रार्थना करायची, तेव्हा आतमध्ये सांगायचं, ह्या विश्वाला शांत करण्यासाठी ही जी युद्ध चाललीत सगळी बाहेरची, जागतिक युद्ध चाललीत, त्या युद्धाला शांत करण्याची ताकद माझ्या आतमध्ये आहे, हे स्वतःला सांगून ती प्रार्थना करायची. आज होतंय काय, ही प्रार्थना खऱ्या अर्थाने सगळीकडे सुरू होईल की नाही, की मग वसुधैव कुटुंबकम, म्हणजे खरंच विश्व आपलं घर होऊन जाईल. पण ती प्रार्थना नुसती वरवर होतीये. तर तुम्ही मुलांनी काय लक्षात, शाळेत पण तुमच्या जी प्रार्थना होत असते, जी काय असेल प्रार्थना, इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर ना. म्हणजे डळमळीत नाही होणार, काय वाटेल ते होऊ देत. समजा एखादे टेन्शन आलं, घरामध्ये काहीतरी घडतं ना, चुकून आईबाबांची काहीतरी चालले असतात वाद, त्यावेळेस आत्ता या क्षणाला फक्त मी या टेन्शनच्या गुहेतून चाललो, ही गुहा संपणार आहे. बोगदा असतो की नाही, रस्त्याने जाताना बोगदे असतात बघा, या क्षणाला टेन्शनच्या बोगद्यातून चाललो आहे, बाहेर जाणार आहे तो बोगद्यातून. 2 मिनिटाचं काम, 1 तासाचं काम, परत नव्यानं स्टार्टर मारायचा, फ्रेश होऊन जगायला सुरुवात. असं केलं तर तुम्हाला मजा येईल. मग तुम्ही तुमच्यातलं जे बेस्ट आहे ते काढायला सुरुवात कराल सगळी. म्हणून दिवसभरात सकारात्मक वाक्य ठरवून, भांडण करताना वगैरे सुरू झाली ना भांडणं, ठीक आहे, पण जेव्हा शांत बसून 10 मिनटं असतोय त्यावेळेस मी का चिडलो उगीच, काय उपयोग आहे त्या चिडण्याचा, कशासाठी त्याची कॉलर पकडली, कशासाठी मी ते पाकिटं खाल्ली आणि रस्त्यावर टाकून दिली. मी सिंगापूरला गेलो होतो, म्हणजे बऱ्याच वेळा बिझनेससाठी परदेशी सतत जाणं होत होतं. मी मुद्दाम उदाहरण देतो तुम्हाला. आम्ही एका 5 स्टार हॉटेलच्या इथून मिटिंगसाठी जाणार होतो आणि मी उभा होतो, तर एक कोट घातलेला माणूस आला त्या पॅसेजमध्ये, अशी मध्ये लॉबी होती. एक मस्त कोट बीट टाय, फर्स्ट क्लास वेल एज्युकेटेड पर्सन, असा एकदम अप टू डेट असा तो आला. आणि त्यांनी काय केलं माहिती आहे, त्या लॉबीमध्ये खाली वाकला आणि एवढंसं स्टिकर होतं फक्त. ते स्टिकर त्यानं उचललं, असं केलं आणि आपल्या खिशात टाकलं. मला राहावलं नाही त्याला, मला राहावलं नाही. त्यांनी काय केलं, एवढं सगळं असताना तो तिथे मध्ये आला आणि त्याला विचारलं मी, एक्झॅक्टली हू आर यू अँड व्हॉट यू आर डुईंग हिअर. त्यानं सांगितलं, मी या हॉटेलचा मॅनेजर आहे म्हणाला. आणि तुम्हाला जेव्हा मी तिथून जाताना पाहिलं, गाडी कॉल केलेली आहे आणि तिथं मी जाताना पाहिलं, ते स्टिकर तिथं लागलेलं दिसलं मला. माझ्या हॉटेलमध्ये ते स्टिकर लागलं कसं, मग ते मीच काढायला पाहिजे म्हणून मी ते काढून घेतलं म्हणाला. त्याच्याकडं माणसं 100 होती ना बाहेर, पण त्या स्टिकरसाठी मीच काढलं ते. ही जबाबदारी तुम्ही पण घ्या. जाता येता रस्त्यात कागदाचे बोळे टाकले, काहीतरी घेतल्या खिडकीतून बाहेर टाकून दिलं नाही ना. आपला देश आहे ना, हे राष्ट्र आहे माझं, हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे, आज चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे, असं जर म्हणत असाल तुम्ही, तर त्यावेळेस मी बाकावर लिहिणार नाही. ज्या खुर्च्यांवर बसलाय त्या खुर्च्यावर बसल्या खरडणार नाही.
हे समाजसेवा आहे, हे राष्ट्रकार्य आहे. आम्ही काय करू शकतो ना, हेच राष्ट्रकार्य आहे, दुसरं काय. एकमेकांना शिव्या नाही देणार. तुम्ही सगळेजण विचार करा, इथल्या इथं तुम्ही जर ठरवलं आम्ही सगळे छान मित्रमैत्रिणी होऊन बाहेर पडणार, अजिबात 2-4 गोष्टी कमी जास्त झाल्या असतील, फॉरगेट इट यार, लेट गो, जाऊ द्या, सोडून देऊ, परत हे आयुष्य येत नाही, लक्षात घ्या. असं जर तुम्ही म्हणायला लागला तर तुम्हाला किती आवडेल मग. ही सवय करून घ्या. आणि सतत जर ही सवय लागली तर माझ्यासारखं बेस्ट कोणच असत नाही. मला जगाशी काही पडत नाही. मग कोण काय म्हणायचं ते म्हणा, मी माझं काम चांगलं केलं याचा मला विश्वास आहे. आणि आपण आपल्याशी खरं बोलावं, कायम आपल्याशी खरं बोलावं. मी माझा रोल नीट केला आहे का, मी जर आज इथं आलो आहे बोलायला तर मला कोण सत्कार करावा, कौतुक करावं, सोहळे करावे, काही इच्छा नाही माझी त्याची, झिरो. मला तुमच्याशी बोलताना ह्याच्यातल्या एकाने जरी एक गोष्ट घेऊन घरी गेलात तरी मी हॅपी आहे, लक्षात ठेवा. तो मला म्हणेल, सृष्टीचा तो थर्ड कोण अनंत जो आहे तो मला काय सांगेल, तो म्हणाल येस यार तुझी इच्छा चांगली होती, तू प्रामाणिकपणे सांगितलं, ह्या मुलांच्यात बदल व्हायला सुरुवात होणार, नक्की होणार, मी खुश. अशी आनंदाच्या जागा शोधा. आपल्या घरामध्ये गेल्या गेल्या दप्तर फेकून दिलं, आजपर्यंत सवय होती, त्याचा अपराध भाव ठेवू नका, आजपासून बदला. का माझ्या आईने भावाने दप्तर उचलून ठेवायचं, माझं दप्तर मी का नाही नीट ठेवायचं. ज्या शाळेच्या दप्तरातून वह्यामधून मला ज्ञान मिळते त्याला मी असं फेकायचं का. ज्या बुटांनी माझ्या स्कूलमध्ये मला जायला मदत केली ते बूट मी पायात असे सॉक्स आणि बूट फेकून द्यायचे का. माझं मी नीट ठेवतो ना, माझी मी नीट ठेवते. जे मला त्या निसर्गानं परमेश्वरानं शरीर दिले छान, जे साधे असू देत पण स्वच्छ कपडे आहेत, बटणं सगळी लागलेली आहेत, माझा भांग वेडी मी नीट घातलेली आहे, कुठंतरी काहीतरी विचित्र स्टाईल्समध्ये, माझं स्टाईलबद्दल ऑब्जेक्शन नाही आहे, पण मला आवडते का ते, का त्या मित्रांनी केली म्हणून मी अशी कट मारणार. किती दंगा. मी कधीतरी पार्लरमध्ये जेव्हा बघतो ना, मुलं दंगा करत असतात बाबांसमोर, नाही नाही मला असाच कट पाहिजे, असाच कट पाहिजे, का आमच्या त्या रामनी केला आहे म्हणून. अरे रामनी केला, तुला आवडला आहे म्हणून केला का, का त्याची कॉपी करायची आहे तुला. हे शोधा, डोंट कॉपी. तुलना करत बसू नका, स्वतःचं बेस्ट शोधा. म्हणून कानाने चांगला ऐकायची सवय, वाईट ऐकू येईल, चांगला ऐकायची सवय, हे 2 दिवस हे ट्रेनिंग हेच घ्यायचे आपल्याला. आत्ता काही तुम्हाला पर्सेंटेज आणि टक्क्याने इतिहासात काय आणि भूगोलात काय कोण सांगत नाही बीजगणितात. ह्या 2 दिवसात जे जे समोर गोळा करता येईल तेवढं गोळा करा. घरी गेल्यानंतर एक 15 मिनटं काढून डायरीत लिहा. समजा माझ्या बोलण्यातलं काही आवडलं असेल तुम्हाला, प्रत्येकाला वेगवेगळं आवडू शकतं. कोणाला गोष्ट आवडेल, कोणाला वाक्य आवडेल, कोणाला मंत्र आवडेल, कोणाला आपल्या घरात मी कुठं बदल करायला पाहिजे. पण बदल केला तर, नाहीतर एक मराठीत एक म्हण आहे बघा, नाहीतर बोले तैसा चाले त्याची, कोण सांगेल पुढचं वाक्य, बोले तैसा चाले त्याची, हां ऐकवालं बाबा, नाहीतर मी घाबरलो कॉन्व्हेंटच्या नादात हे पण केलं का काय म्हटलं, वंदावी पावले. याचं मिनिंग असं आहे की जसं बोलतो तसं वागलं तर त्याला नमस्कार, त्याला सॅल्यूट, बोलल्याप्रमाणे वागणार असेल तर. म्हणून नाहीतर आणखीन एक म्हण आहे काय, नळी फुंकली सोनारे शाबास. नाहीतर एवढं सगळं मी सांगितल्यानंतर झालं एकदाचं, मिटला एकदाचा विषय, आता परत आम्ही दंगा करायला रिकामे. मजा करा, मस्ती करा, खेळा, जोक सांगा, विनोद करा, पण स्वतःला बेस्ट आहे ते सांगायला कमी करू नका. आणि हे सगळं करत असताना तुम्हाला कृतज्ञता भाव, दर 2 तासानंतर शांत व्हायचं. मागं काही टेन्शन आली असतील गेली उडत, सांगा कुठलीही टेन्शन आली असतील गेली उडत, मला नवीन प्रवास चालू माझा, परत नव्यानं. दर 2 तासांनी प्रॅक्टिस करा. हे होतं बरं का, इट हॅपन्स. मी तुम्हाला सांगतो की 100 कोटीची फॅक्टरी चालवताना मी बरोबर 1 तासानंतर मी बाहेर सांगून ठेवलं होतं माझ्या रिसेप्शनला, 1 तासानंतर मला 5 मिनटं द्या. त्या 5 मिनटात मी डोळे बंद करायचो आणि त्या डोळे बंद करायचो आणि पाठी पुसून टाकायचो. मागच्या तासात काही झालं असेल, मी कोणाला रागवलं असेल तर MD म्हणून जेव्हा पोस्टवर बसतोय तेव्हा MD म्हटल्यावर हाताखाली एवढे मॅनेजर्स काम करतायत, 1000भर कामगार काम करतायत, वर्ल्ड वाईड बिझनेस चालला आहे, त्यामुळे होणार ना थोडं रागवणार, स्ट्रिक्ट राहणार, सिस्टीम्स लावणार. मग अशा केसमध्ये झालं असेल, क्षमा मागतो मी, त्यांची क्षमा मला करा, पण मी माझ्या खुर्चीला न्याय देण्यासाठी हे करतो आहे, पण माझ्याशी मी प्रामाणिक आहे हे स्वतःला सांगणार, पाटीकोरी करणार, परत नव्यानं जाणार. तुम्ही सवय करा पाटीकोरी करायची. दर तासानी 2 तासांनी पुढे पुढे असं होतं ना, दर 5 मिनिटांनी पाटीकोरी व्हायला लागते. आणि त्याच्या पुढं कोण काय बोललं तर राग येत नाही. मग योग्य काय तेवढंच आपण निवडून बरोबर घेतो, बाकी टाकून देतो सगळं. बाकी जे बरोबर माझ्या जीवनाला उपयोग, हे वाक्य काय अजून एक लक्ष ठेवा, ह्या समोरच्या गोष्टींनी मला काही उपयोग आहे का, ह्याचा मला काही उपयोग आहे का. समजा मित्रमैत्रिणी गप्पा मारताना कुणीतरी सांगितलं ती फार वाईट आहे, तिने असं असं के, त्याचा मला काही उपयोग आहे का, नाही, मग मला नाही ऐकायचं.
त्याच्यामुळे माझ्या जीवनात काही बदल होणार आहे का? नाही. मग मला नाही ऐकायचं. अननेसेसरी गॉसिप्समध्ये अडकायचं नाही, लक्षात ठेवा. ती फुकट त्याची सवय लागली ना तर मग सारखं कान अशीच शेजाऱ्याची भांडणं सुरू, अही त्यांच्यात भांडणं सुरू झाली, काहीतरी करतायत, दंगा सुरू झाला बघा ते. आणि अभ्यासात शिकवत असताना लक्ष तिकडं नाही, तिच्या वहीत काय लिहिलं आहे, ह्याच्या मागच्या पानावर काय लिहिलं आहे, त्याच्या पहिल्या हेच सुरू राहतं. आणि माझं कॉन्सन्ट्रेशन लूज झालं, मग माझी एकाग्रता कमी झाली. मग मला जे लक्ष ठेवून गोळा करायचं आहे, अभ्यास करताना मला 100% द्यायचे आहेत, ते 100% दिले जात नाहीत. मग आता इथे समजा तुम्ही बसलायत आणि तुम्ही जर ठरवलं की नाही आता कुठला धुरंधरमध्ये काय दाखवलं बरं, माझी गेली वाक्य उडत सगळी, तुम्ही धुरंधरमध्ये अडकलात जाऊन, असं चालत गेलात मग तुम्ही अक्षय खानासारखं. इथं बसलो आहे ना तर इथंच आंघोळ करायच्या वेळेस आंघोळच, नाहीतर आंघोळ करताना खाली आरडाओरडा दंगा कर, आई माझी ताट सापडत नाही, आई मला हे सापडत नाही, आई शोधून ठेवा ना, किल्ली कुठे आहे माझी. अरे आंघोळ करताना आंघोळच करायचं. आपल्याला कोविडमध्ये बघा, करोनाच्या काळात जिभेला चव नव्हती, माहिती का? चवच नव्हती. ज्यांना कोविड झाला त्यांना आपल्या जिभेला आंबट लागतंय, गोड लागतंय, कडू लागतंय, किती भारी. तसं अंगावरती पाणी घेतल्यानंतर उद्या करून बघा तुम्ही, आंघोळ करताना जग तिकडं मरू देत, तिकडं माझी शाळा, अभ्यास, शिक्षक काहीच नको मला, तेव्हा पाण्याचा स्पर्श माझ्या अंगाला होतोय, तो करून बघा तुम्ही आणि म्हणा अरे धन्यवाद शरीरा. पॅरालायसिस झालेली माणसं बघा, त्यांना स्पर्श बिचाऱ्यांना कळत नाहीत, माहिती का? वाईट वाटतं मला त्यावेळेस. आपल्याला हात चांगले आहेत, पाय चांगले आहेत, पाण्याचा स्पर्श कळतोय, गरम कळते, गार कळते, त्याला थँक्यू म्हणा शरीराला आणि तशी आंघोळ करा. येत असेल तर गाणं म्हणा, ठंडे ठंडे पाणी से नहाना चाहिए, गाना आहे याना आहे गाना चाहिए म्हणून टाका, काय फरक पडतोय? कोण येते आपल्याला काय मार्क देणार? तुझं काय गाणं बरोबर झालं नाही, बाथरूममध्ये आम्ही म्हणणार. ह्या जागा आहेत, मस्त राहण्याच्या जागा आहेत. आणि ह्याच्यामुळं काय होतं, जेवढं तुम्ही हॅपी आणि असं राहाल ना तेवढं चांगल्या गोष्टी आत यायला, कमंडलूत आपल्या चांगल्या गोष्टी जायला लागतात. नाहीतर आत जर टेन्शन, मारामारी, प्रॉब्लेम, भांडणं, शिव्या, तर काही मिळत नाही. मग बदलायचं ठरलं आहे सगळ्यांचं. आता 2 दिवसांनी जाताना मला कोणी सांगेल यातलं तू काय घेणार, यातलं हे जे काय मी मागच्या वेळ बोललो त्यातलं तुला काय आवडलं, एक शब्द एक वाक्य सांग, काही एक शब्दात सांग तुला काय आवडलं. व्हेरी गुड. ही म्हटली स्वतःला बदलायचं, मी बदल, ती यासाठी टाळ्या वाजवूयात, बस खाली. आता हे टाळ्या वाजवायला लावल्या मी, बऱ्याच वेळा ना आपण दुसऱ्याचं कौतुक पण नीट करत नाही. त्यात काय एवढं, मी पण बोलली असते की, मी पण बोललो असतो. कोणाचं चांगलं दिसलं तर म्हणा ना, यार काय मस्त रे तू बक्षीस मिळवलंस, काय छान चित्र काढलेस तू, काय गाणं म्हणले, अरे काय डान्स झाला गॅदरिंगमध्ये, कसली डान्स, कसला बोलला तरी कसले डान्स केले म्हणा. ही सवय लागली तर तो म्हणतो अरे ह्याला कौतुक छान, दुसऱ्याचं छान म्हणायची सवय आहे, आपण पण आता ह्याला मल्टिप्लाय होऊन देऊयात, आणखीन देऊयात ह्याच्याकडे चांगल्या गोष्टी देऊयात. आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा पुढच्या 2 दिवसामध्ये संधी मिळेल तेव्हा पुढे कोणी बोलवलं तर या, पार्टिसिपेट व्हा, सहभागी व्हा. जे जे सांगतील पुढचे आता वक्ते सांगतील ती गोळा करा, महत्त्वाचं वाटलं ते डायरीत लिहा. पण एक नक्की, तुम्ही कुठेतरी छान मोठे व्हा, आनंदी व्हा, चांगला माणूस व्हा, यशस्वी व्हा. आणि जाताना फक्त एक मला आवडलेली तेजग्यान फाउंडेशनमधली एक गोष्ट माझ्या आवडलेली सांगतो, 5 स्तरावरती तुम्ही यशस्वी व्हा असा आशीर्वाद देतो. 5 म्हणजे शरीर सुदृढ ठेवा, शारीरिक स्तरावरती शरीर बेस्ट ठेवा, मानसिक स्तरावरती मन शांत ठेवून ध्यान करायला शिकून घ्या. ध्यान मिळतात बऱ्या, यूट्यूब पाहणारी मुलं आहेत तुम्ही, मला माहिती आहे. ध्यान कसं करायचं थोडं थोडं बघा, 5 मिनटं 10 मिनटं बसायला लागा. सामाजिक स्तरावरती मी समाजात जाताना कचरा करणार नाही, फोडाफोडी करणार नाही, मारामारी करणार नाही, हे स्वतःला सांगू. सामाजिक स्तरावरती मला चांगलं व्हायचं आहे, आर्थिक स्तरावरती मला मोठं व्हायचं आहे, पैसे मिळवायचे आहेत, पैशाशिवाय जगात चालत नाही. मग मला त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, मला शिकावं लागेल, मला अभ्यास करावा लागेल, माझी गुणवत्ता वाढवावी लागेल, त्या आर्थिक स्तरावरती काम करायचं. आणि शेवटचा आध्यात्मिक स्तर, आपल्याकडे भारतामध्ये अनेक संत, अनेक चांगल्या लोकांनी अनेक गोष्टी लिहून ठेवल्यात. तुकोबांची गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, गुरु ग्रंथसाहिबा आहे. हे असेच लिहिलेले नाही आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामागं खूप वेद आहेत, उपनिषद आहेत आपली. तुम्हाला जे जे समजायला लागेल त्या पद्धतीनं थोडं 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 त्याच्यात आत्तापासून प्रगती करा, मन स्थिर राहील आणि तुम्ही खूप छान माणूस म्हणाल. तुमच्या छान आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. मला आपण सगळ्यांनी बोलवलं, योग्य वाटलं, माझं चांगलं वाटलं असेल तर ते माझ्या आईवडिलांची कृपा आहे. आणि काही चुकून बोललो असेल तर मी तुमची सगळ्यांची क्षमा मागतो, ते सोडून द्या मला. आणि चांगलं वाटलं तेवढं घरी घेऊन जावा. तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.